मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीचं बोलणं चोरून ऐकणाऱ्या रम्याला मानिनीने रंगेहात पकडलेला आहे आणि त्यानंतर चक्क मानिनीला सुद्धा जीवाचं टॅटूबद्दलचं सत्य समजलेलं आहे आणि तिने डायरेक्ट ते नंदिनीला सुद्धा विचारून टाकलेलं आहे. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. पार्थ काव्यासाठी पुढचं दार उघडतो तर काव्या चक्क मागे जाऊनच बसते आणि त्यानंतर पार्थ आपल्या ड्रायव्हिंग सीटवरती जाऊन बसतो आणि कारचा मिरर काव्याच्या चेहऱ्यावरती करतो आणि बहुतेक मित्रांनो तो तर तिच्या आता प्रेमातच पडलेला आहे. तर दुसरीकडे इकडे देशमुखांच्या घरी मिथून धावत मानिनीकडे येतो आणि तिला पेपर दाखवत तिला म्हणतो की वहिनी, हल्ली लग्न जुळवण्याचा व्यवसाय खूपच फार्मात आहे. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अहो मिथून भाऊजी, पण लग्न जमवणं हे पूर्वीसुद्धा फार्मातच होतं की आता त्याचा उद्योग केलेला आहे लोकांनी. आणि तुम्हाला आठवत आहे का की पूर्वीच्या मावश्या आत्या लग्न जमवायला अगदी तयारच असायच्या. म्हणजे एखाद्या लग्नात एखादी चुणचुणीत मुलगी दिसली की लगेचच या मावशांच्या डोक्यामध्ये सुरू व्हायचं आणि मग त्याच लग्नात एखादा देखणा मुलगा दिसला की मग दोन्ही कुटुंब आपल्या ओळखीचे आहेत का असं जर वाटलं की लगेचच पर्स वगैरे घेऊन या लग्न जमवायला निघाल्याच. आणि पूर्वी यामध्ये त्यांना खूपच मान मिळायचा असं ती सर्व काही मिथूनला सांगत असते. तर त्यावर मिथून तिला म्हणतो की वहिनी, पूर्वी मान मिळायचा आणि आता धनसुद्धा मिळत आहे. आता तुम्ही ही जाहिरातच बघा ना, ही लग्नाची. या जाहिरातीत साधारण 10 लाख रुपये लागले असतील आणि आत्ताच माझ्या डोक्यामध्ये एक मस्त अशी आयडिया आलेली आहे की हा लग्नाचा उद्योग सुरू करू का मी. लग्न जुळवून देण्याचं म्हणजे 2 गोष्टी होतील, पैसेसुद्धा मिळतील आणि लोकसेवासुद्धा होऊन जाईल. आय लाईक दिस आयडिया असं तो तिला सांगत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला बसायला सांगते आणि म्हणते की भाऊजी, तुमची आयडिया छान आहे, पण जमलेलं लग्न टिकत आहेत का, संसार सुरळीत चालू आहेत का, हे सुद्धा बघायला पाहिजे ना. तर तेव्हा मिथून त्यावर तिला सांगू लागतो की वहिनी, आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि आपल्याला पाहिजे तसं चविष्ट स्वादिष्ट जेवण त्यानं बोलवून दिलं ना की मग त्याचं काम झालं. आणि ते जेवण तुम्हाला पचणार का नाही याची गॅरंटी तो तुम्हाला कसा काय देऊ शकेल. तर तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते. आणि हे सुद्धा तसंच आहे. आता इव्हेंटवाले सुद्धा लग्न जुळवून देणार, पण मग तुमचा संसार सुरळीत सुरू आहे का नाही याची काळजी ते कशासाठी घेतील, असं तो सर्व काही तिला त्याच्यावरती उत्तर देऊ लागतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की तुमचं अगदी बरोबर आहे, अजिबात काळजी करणार नाहीत, पण आपल्या घरामधली लग्न नीट सुरळीत चालू आहेत का, संसार सुखाने होत आहेत का, हे तर आपणच बघायला नको का, असं ती सांगत असते. पण मिथूनला काही समजतच नाही. तर मिथून म्हणजे काय असं तिला विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की म्हणजे बाहेरची लग्न जमवण्याचा विचार तुम्ही करत आहे, पण आपल्या घरामध्ये 2-2 लग्न झालेली आहेत, त्याची लग्न अजून सुद्धा कुठं मार्गी लागलेली आहेत, आपण त्याच्याकडे जरा लक्ष देऊयात का, असं ती त्याला त्याच्यावरती सुचवते. आणि तेव्हा मिथून थोडासा शांतच होतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, ऑफिसमध्ये पार्थ क्लायंटसोबत बसलेला असतो आणि तो क्लायंट पार्थला सांगत असतो की मिस्टर पार्थ, तुमच्या पार्टनरने तर कमालच केली आणि माझ्या बायकोला त्यांचं काम खूपच आवडलेलं आहे. त्यांनी दिलेले ऑप्शन्स आणि कलर कॉम्बिनेशन बघून ती तर खूपच खुश झालेली आहे. एक तर तुम्ही घर खूप छान बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती तुमच्या पार्टनरने त्याचं इंटेरियर तर खूपच अप्रतिम केलेलं आहे, असं तो सांगतच असतो. इतक्यात रम्या तिथं येते आणि तेव्हा तो क्लायंट म्हणू लागतो की हे बघा, आलीच की तुमचे पार्टनर. तर तेव्हा रम्या त्याला हॅलो सर असं म्हणून वेलकम करते. तर तो क्लायंट आता रम्यासोबत बोलू लागतो आणि तिला म्हणतो की रम्या मॅडम, तुम्ही आमच्या किचनचं ज्याप्रमाणे डिझाईन केलेलं आहे ना ते इतकं अप्रतिम आहे की आमच्या रिलेटिव्ह आणि नेबर्समध्ये आमची कॉलर तर एकदम टाईटच झालेली आहे. तर तेव्हा रम्या त्याला थँक्यू असं म्हणत असते. तर त्यानंतर तो क्लायंट पार्थला म्हणतो की मिस्टर पार्थ, पालघरला आमची जागा आहे, त्यात आमचं फार्म हाऊस बांधायचं आहे. अर्थात ते तुम्हीच बांधायचं आणि ते तुम्ही चांगलं बांधाल सुद्धा, पण त्याचं इंटेरियर ना तुमच्या रम्या मॅमच करतील असं तो सांगतो. आणि परत रम्याला सुद्धा तो विचारतो की रम्या मॅम, कराल ना तुम्ही इंटेरियर. तर तेव्हा रम्यासुद्धा खूपच खुश होते आणि हो करीन ना, नक्कीच करेन असं त्याला बोलू लागते. तर तेव्हा तो क्लायंट त्या दोघांचे आभार मानतो आणि तिथून निघून जातो. तर तो क्लायंट निघून गेल्यानंतर रम्या मात्र खूपच खुश झालेली असते
आणि ती आता पार्थसोबत बोलू लागते की तू बघितलं का पार्थ, त्या क्लायंटला आपलं काम खूपच आवडलेलं आहे आणि इतका आवडलेला आहे की त्यानं पुढचं कामसुद्धा आपल्यालाच द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता जर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असं झालं ना तर काय मजा येईल ना, असं ती खूपच एक्सायटेड होऊन बोलत असते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिला प्रोत्साहन देऊ लागतो आणि म्हणतो की व्हेरी गुड रम्या, तू खूपच छान काम केलेलं आहेस आणि आता मला तर तुझं खूपच कौतुक आहे. ऑफिस जॉईन केल्या केल्या तू उत्तम काम करून दाखवलेलं आहेस. तुझ्या कामाची दखल घ्यायला तू लोकांना भाग पाडलेला आहेस. तर त्यावर रम्या त्याला म्हणते की माझ्या कामाची दखल फक्त तू घेतलीस ना तरीसुद्धा पुरेसं आहे मला पार्थ, असं म्हणून ती हसत असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, परत मानिनी आणि मिथुन मधला संवाद दाखवलेला आहे. तर तेव्हा मिथुन मानिनीला म्हणतो की आय लाईक धिस आयडिया आणि इतके दिवस माझी ट्यूब पेटलेलीच नाही. खरं म्हणजे आपण आपल्या घरामधूनच सुरुवात करूया. नुसतं लग्न जमवून काही सुद्धा फायदा नाही. जुळलेली लग्न टिकली पाहिजेत आणि त्यासाठी माझ्याकडे खूप साऱ्या आयडिया आहेत. या दोघांचे संसार मार्गी लागतील अशा खूपच आयडिया माझ्याकडे आहेत, असं तो सांगत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला विचारते की एखादं तुम्ही उदाहरण देऊ शकता का? तर तेव्हा मिथुन तिला म्हणतो की जसं की आपण या कपलला हनीमूनला पाठवूयात. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अहो मिथुन भाऊजी, तुम्ही थोडा विचार करा ना, कारण इथं त्यांच्यामध्ये भांडणं झाली ना तर मध्ये पडायला आपण असतो. जर समजा ते हनीमूनला गेले आणि एकमेकांचे गळेच धरले तर मग तिथे मध्ये कोण पडणार? ही आयडिया काही चांगली नाही. हे असं नको करायला, असं ती सांगू लागते. तर तेव्हा मिथुन म्हणतो की बरोबर, ठीक आहे, ही आयडिया आपण कॅन्सल करूयात आणि माझ्याकडे आता दुसरी आयडिया सुद्धा आहे. आपण त्यांना देवदर्शनाला, यात्रेला पाठवलं तर चालेल का? आणि हे तर सगळ्यात बेस्ट आहे, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा मानिनी त्याला त्याच्यावरती उत्तर देते की भाऊजी, तुम्हाला वाटत आहे का की हे चौघं देवाला सुद्धा घाबरतील? अहो साधं मी नाक्यावरच्या देवळात एकदा जाऊन या म्हणाले होते तर फक्त नंदिनीच गेलेली होती, बाकी एक जण सुद्धा गेलं नव्हतं आणि मग हे यात्रेला कुठलं जातील, असं ती म्हणू लागते. तर तेव्हा आता मिथुन अजून एक आयडिया सांगू लागतो आणि म्हणतो की आपण एक काम करूयात का? आता तर ही आयडिया फायनल आहे. आपण त्यांना कार्यक्रमालाच पाठवूयात, पार्टीला पाठवूयात, सिनेमाला पाठवूयात, नाटकाला सुद्धा पाठवूयात आणि एक काम करूयात, आपण त्यांना नाटकालाच पाठवूयात. कसं होईल ना, तिथं ते आपल्या बायकांना गजरे देतील, एकमेकांच्या बाजूला बसतील ते आणि इंटरव्ह्यूमध्ये तर मस्तपैकी वडापाव खातील, गरम गरम चहा पितील. आय लाईक धिस आयडिया, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा मानिनी त्याची ही आयडिया सुद्धा खोडून काढते आणि त्याला म्हणते की नाही, मला नाही वाटत या आयडिया काम करतील आणि भाऊजी, आपल्याला असं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवं. माझं हे काम तुम्ही जरा करून दिलत ना तर भाऊजी मला खूपच छान वाटेल आणि मला तुमची मदत मिळेल, असं ती म्हणते. आणि जर तुमची आयडिया कामी आली ना तर मी तुमच्या बिझनेसला स्वतःहून मदत करीन, असं ती त्याला सांगून थोडंसं त्याला फुगवतेस. तर तेव्हा मिथुन सुद्धा चांगलाच फुगतो आणि उठूनच उभा राहतो आणि आय लाईक धिस आयडिया वहिनी, मी तुम्हाला प्रॉमिस देतो की यांची लग्नाची जोडी आणि संसाराची घडी मी पीठ बसवणार आणि वहिनी, आपने जो जिम्मेदारी दी है ना उसे हम दिल से दिमाग से निभाएंगे, ये मेरा पक्का वादा है, असं तो तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये तिला सांगतो आणि तिथून तो खुश होऊनच निघून जातो. तर मानिनी आता स्वतःशी बोलू लागते की मिथुन भाऊजी जोशमध्ये आले ना की हिंदीमध्ये बोलायला लागतात. आय लाईक इट, असं ती त्याच्यासारखंच बोलते. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ आणि रम्या सुद्धा अजून बोलतच असतात. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ते सगळं ठीक आहे रम्या, पण तू लोकांना तुझी ओळख पार्टनर म्हणून का करून देत आहेस? तर तेव्हा रम्या अगदी कॅज्युअली सांगू लागते की अरे पार्थ, तूच तर म्हणाला होतास ना की आपण पार्टनर्स आहोत, हे तू विसरलेला आहेस का? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अगं रम्या, फ्रेंडली गेस्चर होतं ते, तुझ्या कामाचं ते कौतुक होतं आणि जर टेक्निकली बघायला गेलं ना तर एका आर्किटेक्टचा पार्टनर एक आर्किटेक्टच असू शकतो, असं तो सांगत असताना रम्या मात्र थोडीशी नाराजच होते आणि त्याला सॉरी पार्थ, चुकलंच माझं, इथून पुढे मी माझी ओळख कंपनीची एम्प्लॉय म्हणून करून देत जाईन, असं ती त्याला सांगते आणि तिथून ती नाराज होऊन चाललेलीच असते. तर तेव्हा पार्थ तिला थोडंसं थांबवतो आणि म्हणतो की अगं रम्या, आपण एक काम करूयात का? आपण तुझी एक छान असं एक डेसिग्नेशन शोधूयात आणि तिला म्हणतो की क्रिएटिव्ह हेड ऑफ डिझाईन अँड डेकोर, हे कसं वाटत आहे तुला, असं तो तिला विचारू लागतो. तर तेव्हा रम्या आता खुश होते आणि म्हणते की क्रिएटिव्ह हेड ऑफ डिझाईन अँड डेकोर हे तर फार छानच पोस्ट आहे की,
आणि खरंच छान आहे. थँक्यू पार्थ. तुझ्यामुळे आज मला एक नवीन ओळख मिळालेली आहे. आणि खरं सांगायचं झालं ना, तर मी इथं काम करायला लागल्यापासून मला खूपच बरं वाटत आहे. घरी जाऊन मला शांत झोप लागत आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे त्यासाठी थँक्यू असं ती त्याला म्हणते आणि ते दोघेसुद्धा हँडशेक करतात. तर आता मित्रांनो, त्यानंतर रात्री जेव्हा सगळे एकत्र जमलेले असतात, तर तेव्हा मिथुन बोलत असतो आणि म्हणत असतो की आय लाईक धिस, आणि तेव्हा सर्वजणच खूप हसत असतात. तर त्यावर विक्रम सगळ्यांना म्हणतो की अरे बापरे, मी किती दिवसांनी एवढा हसलेलो आहे. अरे काय रे मिथुन, हे काय आहे तुझं, असं तो म्हणून त्याची तारीफत करत असतो. तर तेव्हा मिथुन म्हणतो की जहाँ है गम वहाँ है हम. तर आता त्यावरती वसुंधरा त्याला एकदमच खरं आहे रे हे, असं म्हणू लागते. तर मानिनी सुद्धा म्हणते की खूपच छान वाटत आहे आणि परत एकदा जुने दिवस आल्यासारखं वाटत आहे. छान आपण सगळे गप्पा मारत आहे, हसत आहे. तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो की हो, ते तर एकदम बरोबर आहे. आणि त्यामध्ये रम्याच्या हातचं फ्रूट सॅलड म्हणजे सोने पे सुहागाच होतं. तर तेव्हा रम्या सुद्धा खूपच खुश असते आणि ती विक्रमला म्हणते की थँक्यू मामा, थँक्यू सो मच. खरं तर मला असं वाटलं होतं की मागे जे काही झालं ना, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत नीट बोलणार सुद्धा नाही. तर आता विक्रम तिला म्हणतो की अगं रम्या, तू काय वेडी आहेस का? मी काय असा आयुष्यभरासाठी रागावून बसणार आहे का तुझ्यावरती? आणि याला तर फॅमिली म्हणतात ना, असं तो वसुंधराला सुद्धा म्हणतो. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा हो, अगदी खरं आहे ते, असं म्हणते. तर तेव्हा विक्रम पुढं म्हणतो की ते काही सुद्धा झालं ना, तर रम्या, तुझं तर कौतुक करावं तेवढं थोडंसंच आहे. कारण ज्या पद्धतीने तू ऑफिसमध्ये काम करत आहेस ना, ते तर खूपच छान आहे. तर आता रम्या त्याला म्हणते की थँक्यू मामा, पण तुला कोणी काही सांगितलं आहे का, असं ती त्याला विचारू लागते. तर विक्रम तिला म्हणतो की कोणी काय सांगितलेलं आहे म्हणजे काय, मला क्लायंटकडून कळालेलं आहे आणि ऑफिसमध्ये माझी माणसं पेरलेली असतात. सगळ्या इन्फॉर्मेशन्स येत असतात माझ्याकडे आणि ऑफिसचं काम जोरात सुरू आहे हे मला माहिती आहे. आणि तो त्यानंतर पार्थला म्हणतो की आता रम्याची ऑफिसमध्ये तुला तर फारच मदत होणार आहे आणि तिचं कम्युनिकेशन स्किलसुद्धा एकदम उत्तम आहे. खूपच छान, असं तो एका मागोमाग एक रम्याची तारीफ करतच असतो. तर तेव्हा पार्थ विक्रमला म्हणतो की बाबा, आता त्याच क्लायंटला पालघरमध्ये नवीन फार्म हाऊस बांधायचं आहे. त्याचं स्पेसिफिक म्हणणं आहे की त्याचं इंटेरियर रम्यानेच करावं. तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा खूपच खुश होते आणि ती रम्याला म्हणते की रम्या, मला तुझं खरंच खूप अभिमान वाटत आहे. तर आता त्यावर मिथुन म्हणतो की रम्या, आय लाईक धिस, पण वसुताई लिटिल बिट आय डोंट लाईक धिस, असं म्हणून तो सांगू लागतो की रम्याचं कौतुक करण्यासाठी तिने चॉकलेट आणलं. सगळं हे खरं आहे, पण आपल्या सगळ्यांचं जेवण झालं तर आता सगळ्यांच्या तोंडात चॉकलेट पडणार कधी, असं तो बोलू लागतो. तर तेव्हा सर्वजण परत हसू लागतात. तर तेव्हा रम्या उठते आणि आय एम सॉरी काका, असं म्हणून मिथुनला ती चॉकलेट देते. तर तेव्हा मिथुन तिला तुला आभाळभर शुभेच्छा असं म्हणतो. तर त्यानंतर ती काव्यासमोर जाते आणि तिला सुद्धा चॉकलेट देते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स रम्या, आणि तुला जे काही करायचं आहे ना, ते तुला करायला मिळू देत. तर तेव्हा रम्या तिचे आभार मानते. त्यानंतर ती नंदिनीला चॉकलेट देते. तर नंदिनी असंच छान काम करत राहा, असं तिला म्हणते. त्यानंतर रम्या वसुंधरासमोर जाते आणि तिला सुद्धा चॉकलेट देते. तर वसुंधरा म्हणते की मला वाटलं होते की काय ही मला विसरली का काय. आणि त्यानंतर रम्या विक्रम समोर जाते. तर तेव्हा विक्रम मी तर 2 घेणार असं म्हणतो आणि एकच घेऊन गप्प बसतो. तर त्यानंतर ती मानिनी समोर जाते. तर तेव्हा मानिनी चॉकलेट घ्यायला नकार देते. तर आता रम्या पार्थ समोर जाते आणि त्याला म्हणते की खरं तर तू हो म्हणालास ना, म्हणून मी हे सगळं काही करू शकले, असं ती त्याला म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मला खरं तर कॉफी प्यायची आहे, मला मिळेल का कॉफी. तर तेव्हा रम्या म्हणते की अरे पार्थ, ते तर माझं आवडतं काम आहे. मी सगळ्यांच्यासाठीच रम्या स्पेशल सिनेमन कॉफी बनवून आणते, असं म्हणून ती चाललेलीच असते. इतक्यात नंदिनी रम्याला थांबवते आणि तिला म्हणते की अगं रम्या, थोडंसं थांब. तू तर सुपर वुमन आहेसच, हे सगळ्यांना माहितीच आहे, पण मध्ये मध्ये जरा आराम पण करत जा. आणि तो आराम तर तू करायलाच हवास. आणि फ्रूट सलाडसुद्धा तूच करणार, सगळ्यांच्यासाठी चॉकलेटसुद्धा तूच आणणार आणि ऑफिसमध्ये जीवोतून कामसुद्धा तूच करणार आणि आता कॉफीसाठी सुद्धा तूच धावणार. हे काय बरोबर आहे का? हे बरोबर नाही आणि आम्हाला सुद्धा थोडा त्रास होऊ देत ना, असं ती म्हणत असते.
आणि वसुंधराला बरोबर आहे ना वसु आत्या असं विचारते. तर तेव्हा रम्या नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी तसं नाही, मी ॲक्च्युली पार्थसाठी असं ती बोलता बोलता तिच्या ती गोष्ट लक्षात येते आणि ती शब्द सावरते आणि म्हणते की मी सगळ्यांच्यासाठीच कॉफी करणार होते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते की सगळ्यांच्यासाठीच कॉफी काव्या करेल आणि तेव्हा काव्या तिला नाही असं म्हणत असते. तर तेव्हा नंदिनी चक्क काव्याच्या तोंडात चॉकलेटच घालते आणि तिला काही बोलूच देत नाही आणि काव्याच करेल कॉफी, तू थांब असं तिला म्हणत असते. तर तेव्हा मानिनी रम्याला खेचून खालीच बसवते. तर आता नंदिनी काव्याला उठवते आणि तिला खेचत आतमध्ये घेऊन जाते. तर तेव्हा मिथून सुद्धा आलोच मी असं म्हणून तिथून निघून जातो. तर रम्या मात्र खूपच रागाला आलेली असते. तर आता त्यानंतर मिथून सगळ्यांची परवानगी घेऊन इकडे जीवाकडे आलेला असतो आणि जीवाला आत येऊ का असं तो विचारतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे काका ये ना आत, आणि तू कधीपासून परमिशन घ्यायला लागलेला आहेस. तर तेव्हा मिथून आतमध्ये येतो आणि त्याला म्हणतो की अरे असं नाही, ही काय आता ब्रह्मचार्याची मटी राहिलेली नाही, हा तर आता संसारी माणसाचा रंगमहाल झालेला आहे. म्हणजे मी जास्त काही बोलत नाही, कारण कसं आहे ना, लग्न झालेल्या कपलच्या रूममध्ये येताना नॉक करून यायचं असतं, नाहीतर काहीतरी वेगळंच होतं असं तो बोलत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे काका तू कधी काय बोलशील ना ते काही सांगताच येत नाही, आणि बरं ठीक आहे तू आता इथं बस आणि बोल काय आहे ते असं म्हणतो. तर तेव्हा मिथून त्याला म्हणू लागतो की अरे मी बोलतो तरी निदान, पण तू काय मुक्याचं व्रत घेतलेलं आहेस का असं म्हणून तो म्हणतो की अरे या वयात ना वेगळ्या मुक्याचं व्रत घ्यायचं असतं आणि ते वय आहे तुझं. असं बोलल्यानंतर मात्र जीवा हसू लागतो. तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो की तुला कळालं का मी काय म्हणत आहे ते. तर तेव्हा जीवा परत म्हणतो की अरे काका तू ना कधी काही सुद्धा बोलशील, त्याचा काही नियमच नाही. तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो की अरे मग मी कोणाला बोलू तूच सांग, कारण कोणी एकेकाळी जीवाला जीव देणारा जीवा नावाचा माझा मित्र होता आणि एक जीवलग मित्र होता आणि सगळ्यांची मिळून आम्ही फिरकी घ्यायचो, पण आय डोंट लाईक दिस. आणि त्याचा काय उत्साह होता, नुसता सळसळता होता, आणि आता तो हरवलेला आहे रे माझा मित्र असं तो बोलत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणू लागतो की लाईफने त्या अतिउत्साही मित्राची फिरकी घेतलेली आहे आणि अशी फिरकी घेतलेली आहे ना की तो जीवा आता काही कामाचाच राहिलेला नाही. तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो की अरे राजा असं काही सुद्धा नाही, तू सॅड सॉन्गची प्लेलिस्टच होऊन बसलेला आहेस. तसं काही सुद्धा नाही जेव्हा तू दिवसभर खोलीमध्ये राहतोस, स्वतःमध्येच राहतोस आणि खाली सगळेजण जमलेले आहेत, मस्तपैकी गप्पा मारूया, सगळ्यांची फिरकी घेऊया, वसुताई पार्थ तुझ्या मम्मीची सगळ्यांची फिरकी घेऊयात, कळालं का तुला. आणि तो थोडंसं नॉर्मल होऊनच त्याला म्हणतो की अरे जीवा मी तुला मिस करत आहे, आणि पहिल्या जीवाला बोलायला लागायचं आणि आता तुला बघितलं ना तरी भीती वाटते, तू नव्हतास रे तसा असं तो म्हणत असतो. आणि तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे असं काही सुद्धा नाही, आधीचा जीवाना जरा जास्तच हवेत उडायचा आणि लाईफने त्याची पतंगच कापली, पण आत्ताचा जीवा मस्त आहे, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, त्याचं आपलं मस्त चाललेलं आहे. तर त्यावर मिथून त्याला म्हणतो की अरे पण असं बोलत असतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे तू अगोदरच्या जीवाला मिस करत आहेस, पण त्याच्या आयुष्यामध्ये किती गुंते आहेत ते तुला कुठं माहिती आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का की इयरफोन एकदा गुंतला ना की मग त्याचा गुंता सोडवता येत नाही, आणि जर सोडवायला गेला ना तर तो अजून अजून गुंततच जातो. तसंच माझं झालेलं आहे असं तो सांगत असतो. तर तेव्हा मिथून त्याला म्हणतो की अरे मित्रा, इयरफोन किती सुद्धा गुंतला ना तरी सुद्धा त्यातून गाणं ऐकायचं बंद होतं का, नाही होत ना. तसंच आयुष्याचं गाणं गात असताना मध्ये ठसका लागला ना तर मग जिथून ठसका लागला आहे ना तिथून ठसक्यात सुरू करायचं, आणि आय डोंट केअर असं म्हणत ते सगळं सुरू करायचं असतं, आणि बेसूर तर बेसूरच, पण गातच राहायचं असतं, कळालं का. आणि जोवर आहे ना श्वास तोवर सगळं दिलखुलास, ज्या दिवशी बंद पडेल आपला श्वास त्या दिवशी सगळं काही बास, चल उठ असं म्हणून त्याला तो उठवतो, आणि चल आपण मस्त कल्ला करूयात, सगळ्यांची फिरकी घेऊयात, आणि आपल्याकडे ना 2 गिराईक नवीन आलेले आहेत, काव्या आणि नंदिनी असं तो त्याला सांगत असतो. तर ते ऐकल्यानंतर जीवा थोडासा शांतच होतो.
तर आता बघा इकडे मित्रांनो, काव्या नंदिनीला म्हणत असते की मला का करायला सांगितलंस तू कॉफी? तर तेव्हा नंदिनी म्हणते की म्हणजे काय, सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, सगळ्यांना लेट नाईट कॉफी प्यावीशी वाटली, छान गप्पा रंगलेल्या आहेत असं ती त्याच्यावरती उत्तर देत असते. तर तेव्हा काव्या तिला थोडंसं थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट थांब, सगळ्यांना कॉफी द्यायची नव्हती, ते बाहेरचे आर्किटेक्ट बसले आहेत ना, पहिल्या पिसातले त्यांना कॉफी प्यायची होती, असं ती रागानेच बोलू लागते. तर आता नंदिनी हसू लागते आणि म्हणते की तुमच्यामध्ये नवऱ्याचं नाव घेत नाहीत का? तर आता काव्या अजूनच भडकते आणि तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं ठीक आहे ना, पार्थ तर खूपच चांगला आहे, तो तुझ्या हातची कॉफी पित आहे ते सुद्धा खूपच चांगलं आहे आणि तू कॉफी केली नसतीस ना तर त्या रम्याने कॉफी केली असती, तुला याच्यामध्ये काही सुद्धा वावगं वाटत नाही का? असं ती तिला विचारू लागते. तर तेव्हा काव्या म्हणते की काय वावगं वाटलं पाहिजे, तिला जे पाहिजे आहे ना ते रम्याला करू देत आणि तिला कॉपी करू देत, पार्थसोबत लग्न करू देत, मला त्याने काहीसुद्धा फरक पडत नाही. तर असं ऐकल्यानंतर नंदिनी थोडीशी चिडतेस आणि म्हणते की अगं काव्या, तू तोंडाला येईल ते बोलू नकोस. तर तेव्हा काव्या म्हणते की मग काय बोलू ना ते तूच मला सांग. आणि हे बघ ताई, मला पार्थबद्दल काहीसुद्धा वाटत नाही आणि वाटणार सुद्धा नाही, तू उगीचच मला सल्ले देत जाऊ नकोस, त्या रम्याला जे काही करायचं आहे ना ते करू देत, असं ती म्हणू लागते. आणि तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या तू कशी बोलत आहेस, किती चांगले आहेत ना पार्थ, आणि तू काहीतरी शिकायला पाहिजेस रम्याकडून, तू बघत आहेस ना पार्थचं ऐकण्यासाठी ती सतत रेडीच असते, फक्त पार्थचा सहवास मिळावा म्हणून त्यांच्याबरोबर ऑफिसला सुद्धा जायला लागलेली आहे ती. आणि आता तर तिची ड्रेसिंग स्टाईल सुद्धा बदललेली आहे, बघितलंस ना तू, आणि कळत आहे का तुला याच्यामधला अर्थ, असं ती विचारू लागते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की काय अर्थ आहे याच्यामध्ये? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या, एखादी मुलगी एखाद्या मुलाचं फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी जर एवढे प्रयत्न करत असेल ना तर परिणाम काय होईल हे मी तुला सांगायला नको ना, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई, तीच तर खरी गंमत आहे ना, रम्या हे सगळं काही करत आहे हे सगळं तुला दिसत आहे, पण ती करत आहे कारण तिला पार्थच अजून सुद्धा आवडतात म्हणूनच ती करत आहे, आणि ती हे सगळं आवडीनेच करत आहे ना, आणि ती जे काही करत आहे ना ते सगळं मी सुद्धा करावं अशी अपेक्षा तू कशी काय करू शकतेस, असं ती म्हणत असते. आणि मी तुझं बाकी सगळं काही ऐकते, पण मी हे ऐकू शकत नाही, पण हा फरक तू समजून घे प्लीज, असं तिला ती म्हणत असते. आणि तुला तुझं लग्न मान्य आहे, तू ते ॲक्सेप्ट केलेलं आहेस, पण मला माझं लग्नसुद्धा अजून मान्य नाही, त्यामुळे तू तुझ्या संसारात खुश राहा, माझ्या नशिबावरती ते मला सोडून दे, असं सांगून ती कॉफी घेऊन तिथून बाहेर निघून जाते. तर त्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर विक्रम काव्याला अगोदर पार्थलाच कॉफी द्यायला सांगतो. तर तेव्हा काव्या पार्थला कॉफी देते, तर पार्थ तिला थँक्यू असं म्हणतो आणि त्यानंतर ती रम्याला कॉफी देत असते. तर तेव्हा रम्या नको असं तिला म्हणते. तर त्यावर मानिनी रम्याला म्हणते की एवढी कॉफी कॉफी करत असतेस ना, मग घे की कॉफी. तर तेव्हा रम्या कॉफी घेते आणि त्यानंतर काव्या सगळ्यांनाच कॉफी देते. इतक्यात जीवा तिकडून येत असतो आणि कॉफी देत असताना एकदमच काव्या त्याच्या बाजूनं वळते आणि त्या दोघांचा एकमेकांना धक्का लागून ती कॉफी जीवाच्या अंगावरतीच सांडते आणि तेव्हा सगळेजणच उठून उभे राहतात. तर आता जीवाला ती कॉफी खूपच भाजलेली असते आणि तेव्हा नंदिनी पुढे येते आणि जीवाचा हात धरू लागते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला जास्त भाजलेलं नाही ना. तर तेव्हा काव्याला ते बघत असताना खूपच त्रास होऊ लागतो. तर विक्रम आता त्याला म्हणतो की तू आत जा आणि जरा पाण्याखाली हात धर. तर तेव्हा जीवा आतमध्ये निघून जातो. तर आता वसुंधरा नंदिनीला म्हणते की बघितलंस का नंदिनी, जबरदस्तीने कॉफी करायला लावलं ना तर मग हे असं होत असतं, असा ती टोमणाच तिला मारते. तर आता रम्या वसुंधराला थांबवते आणि म्हणते की अगं आई, जाऊ देत ना, जीवासाठी कॉफी मी बनवते. तर तेव्हा आता काव्या स्वतःहून रम्याला थांबवते आणि म्हणते की रम्या, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे ना, तर मग मी त्यांच्यासाठी कॉफी करून देते, असं म्हणून ती जीवासाठी कॉफी करायला आतमध्ये जाते. तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते की आई, मी बघून येते त्यांना, असं म्हणून ती जीवाकडे आतमध्ये जाते. तर आता मित्रांनो, जीवाच्या शर्टवरती कॉफी सांडलेली असते आणि
आणि तेव्हा तो आरशासमोर उभा असतो आणि आपला शर्ट ज्यावेळेस तो काढतो तर काव्याचं गोंदवलेलं नाव त्याला दिसतं आणि तेव्हा तो ते नाव आरशामध्ये बघू लागतो आणि त्यावेळेस त्याला जेव्हा तो काव्याचं नाव गोंदवून घेत असतो तो क्षण आठवू लागतो आणि त्यावेळेस काव्याने त्याचा हात घट्ट पकडलेला असतो तर तो क्षणसुद्धा त्याला आठवत असतो आणि त्यामध्येच तो हरवून गेलेला असतो आणि त्या टॅटूकडेच बघत असतो. इतक्यात दरवाजामध्ये नंदिनी येऊन उभी राहते आणि नंदिनी दरवाजामधून तो टॅटू बघते आणि ती त्याच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत असते. तर तो त्या टॅटूमध्येच हरवलेला असतो आणि तो हलकीशी नजर नंदिनीकडे टाकतो आणि परत आपला शर्ट व्यवस्थित घालतो. तर नंदिनी आतमध्ये येते आणि तेव्हा जीवा तिथून चाललेला असतो. तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की तुमच्या छातीवरती टॅटू आहे ना आणि तो टॅटू आता मी पाहिला असं ती सांगते. तर तेव्हा जीवा धक्क्यानेच तिला तू पाहिलास का असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की पाहिलं म्हणजे पूर्ण नाही पाहिलं, फक्त क अक्षर दिसलं मला असं ती सांगते. तर पुढं ती विचारते की ते कुणाचं नाव आहे का. तर आता जीवा थोडंसं गडबडतो आणि हो ते नाव आहे असं म्हणून तो तिथून चाललेला असतो. तर नंदिनी परत त्याला थांबवते आणि कुणाचं नाव आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये आई बाबा तुमचे भाऊ कोणाचंच नाव क वरून सुरू होत नाही आणि तुमचं सुद्धा नाही, मग हे कुणाचं नाव आहे असं ती शंकेनेच त्याला विचारू लागते. तर तेव्हा जीवा थोडासा घाबरून जातो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला विचारते की नक्की तुमचं एकतर्फी प्रेम होतं ना, म्हणजे जीवानं ते नाव त्याच्या प्रेयसीचं आहे असं तिला सांगितलेलं असतं. तर नंदिनीचा तो प्रश्न ऐकून जीवा मात्र विचारातच पडतो. तर नेमकं तेव्हा बाहेर रम्या त्यांच्या खोलीला कान लावून उभीच असते आणि इतक्यात मागून मानिनी येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवते. तर तिला बघितल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. तर त्यानंतर रात्री काव्या धावत जीवाकडे जाते आणि त्याला एकटं गाठते आणि त्याला विचारते की जीवा माझ्यामुळे तुला भाजलं का, मला माफ कर आणि तू 1 मिनिट थांब, आमच्या रूममध्ये ना अँटीसेप्टिक क्रीम आहे, मी घेऊनच येते असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा तिच्यावरती भडकतो आणि जखमा देणाऱ्यांनी मलमपट्टी करायला येऊ नये असं तिला तो म्हणतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मानिनी अचानकपणे नंदिनीला विचारू लागते की मला एक गोष्ट सांग, क वरून मुलींची नावं काय काय असू शकतात ग. तर आता नंदिनी चक्क मानिनीला म्हणते की म्हणजे हे सगळं तुम्हाला अगोदरपासून माहिती होतं का. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिला सांगते की मला पण हे कालच कळालेलं आहे. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.